नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळेप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण खूप महत्त्वाचे IMP GK चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत आणि पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 16 आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्य सरकारने कोणासोबत AI तंत्रज्ञानाचा वापर कृषी व आरोग्य क्षेत्रात करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गूगल। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आम्लविरोधक औषध तयार करण्यासाठी काय वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिल्क ऑफ मॅग्नेशिया। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, नवेगाव हा वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश हा कोणत्या जिल्ह्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोंदिया जिल्ह्यात येतो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हेग। प्रश्न पाचवा, चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भद्रावती। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतातील किती पाणथळाचा समावेश 2024 वर्षाच्या रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 5। प्रश्न क्रमांक 7 बघा, पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पंडित नेहरू। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राज्य निवडणूक आयोग। प्रश्न क्रमांक 9 बघा, एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नाशिक। प्रश्न क्रमांक 10 बघा, पहिले बालस्नेही न्यायालय महाराष्ट्र राज्यात कोठे तयार होणार आहे किंवा कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे। प्रश्न क्रमांक 11 बघा, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यसभा। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा। कोणत्या ठिकाणी देशातील पहिला IIT सॅटेलाईट कॅम्पस सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उज्जैन आपलं बरोबर उत्तर आहे। आणि उज्जैन कुठे आहे तर या ठिकाणी मला कमेंट करून लगेच सांगायचं आहे उज्जैन कोणत्या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 13, भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा कसोटी सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वेस्ट इंडिज। प्रश्न क्रमांक 14, डॅश डॅश या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जिराफ। प्रश्न क्रमांक 15, कोणता व्याघ्र प्रकल्प फायर डिटेक्शन सिस्टीम ही यंत्रणा असणारा एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पेंच। प्रश्न क्रमांक 16 बघा, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये म्हणजे सार्कमध्ये समाविष्ट असलेला देश कोणता? खालीलपैकी देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मालदीव। प्रश्न क्रमांक 17, पारस येथील विद्युत ऊर्जा केंद्र हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बाळापूर। प्रश्न क्रमांक 18, डॅश डॅश स्टार्टअप हा देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कृत्रिम। प्रश्न क्रमांक 19 बघा, खालीलपैकी कोणते शहर कालव्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी व्हेनिस। प्रश्न क्रमांक 20 बघा, कोणते राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हिमाचल प्रदेश।
प्रश्न क्रमांक 21, पन्नाही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जे लोक नवीन आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचे, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीत ते गोठू नये म्हणून डॅश डॅश टाकतात किंवा काय टाकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सोडियम ऑक्झॅलेट टाकतात. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळात जिंकले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जलतरण. प्रश्न क्रमांक 24 बघा, ई गव्हर्नन्स राबविण्यात देशात खालीलपैकी कोणते राज्य आघाडीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 25, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25मध्ये गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने देशातील किती नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढले असल्याची माहिती दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 25 कोटी.